खुशखबर खुशखबर खुशखबर. रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉद्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी. ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील. या योजनेमध्ये 100 सभासद असतील. प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉद्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल. ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत. दरमहा 2000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 3000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 5,000 रुपये भरा आणि लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील. आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा. आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06. जाकीर शेख 74 99 10 12 86. नियम व अटी लागू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी नागपूरमध्ये झाला. यंदा सुद्धा सोलापूरला ठेंगा मिळाल्याचे पाहायला मिळाले. 5 भाजपचे आमदार असताना कुणालाही मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे सोलापूरमधून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. यापूर्वी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, दत्तात्रय मामा भरणे हे तिघेही पुन्हा मंत्री झाले आहेत. तसेच माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना सुद्धा मंत्रिपद मिळाले आहे. 2019 ते 2024 दरम्यान सोलापूरला सलग 5 वर्ष बाहेरचा पालकमंत्री मिळाला. तीच परंपरा यंदाही कायम राहते काय असा प्रश्न उपस्थित होत असून आता सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी यापूर्वी असलेले चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे आणि माण खटावचे आमदार तथा मंत्री जयकुमार गोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा ऐकण्यास मिळत आहे. परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमधून चंद्रकांत पाटील यांचीच जोरदार चर्चा आहे. दादाच पालकमंत्री म्हणून पुन्हा येतील असे बोलले जात आहे. पण जयकुमार गोरे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद येईल अशी चर्चा ऐकण्यास मिळू लागली आहे. भरणे मामा यांच्या सोलापुरातील लाडक्या भाच्यांकडून त्यांना पालकमंत्री पद द्यावे अशी इच्छाही व्यक्त होत आहे. पण एकूणच जिल्ह्यातील भाजपची ताकद पाहता जिल्ह्याला भाजपचाच पालकमंत्री होईल हे सुद्धा तितकेच खरे आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.